हे महाराजांचं समाधीस्थळ। छत्रपती शिवाजी महाराजांचे दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी देहावसान झाले। जगदीश्वर मंदिराच्या पूर्वेस चौथऱ्यावर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले गेले। त्यांच्या वंदनीय स्मृतिप्रीत्यर्थ अष्टकोनी चौथरा आणि मेघडंबरी उभारण्यात आली। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। ज्या ठिकाणावरती आता आपण उभे आहात हा रायगड 15 मे 1656 ला आपल्या राजाने जिंकला चंद्रराव मोऱ्यांकडून आणि 56 ते 70 पर्यंत रायगडाचं बांधकाम करण्यासाठी गडाचे आर्किटेक्ट सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर याने 14 वर्षामध्ये रायगड बांधला। 15 मे 1656 ते 1670 पर्यंत रायगडाचं बांधकाम चालू होतं। 14 वर्ष लागली रायगड बांधाय। राजे इथे 5-10 वर्ष थांबू शकत नव्हते कारण राजांची मोहीम आग्रे चालू होते। राजे 15 मे 1656 ला रायगडाला जिंकलं आणि त्या हिरोजींच्या हस्ते सोपवलं आणि सांगितलं हिरोजी या रायगडावर आमचं दुसरं पाऊल पडेल त्यावेळेस हा रायगड एक बेलाग आणि बुलंद झालेला हवा आहे। राजे नक्कीच तुमच्या आज्ञेने आणि जगदीश्वराच्या साक्षीने आमचं बांधकाम आम्ही सुरुवात करू। बांधकामाला राजाने लागणारा पैसा अंदाजाप्रमाणे दिला। बांधकाम योगाने चालली, बांधकाम फास्ट झाली आणि मधल्या काळात रायगडाला लागणारा पैसा संपला। करायचं काय? राजानं वचन दिलंय की हिरोजी या रायगडावर तुमचं दुसरं पाऊल पडेल त्यावेळेस हा रायगड एक बेलाग आणि बुलंद झालेला दिसेल। आता राजांना कुठल्या मोहीम आग्र्यांवरती हे सुद्धा हिरोजीला माहित नव्हतं। हिरोजी रात्रीच्या वेळेला गावाला निघून गेले, स्वतःचं घरदार विकलं, लास्ट पर्याय बायकोच्या अंगावरचे दागिने गहाण ठेवले, रायगड बांधला। अनेक वर्षानंतर या रायगडावर आपल्या राजांची सभा भरली, अनेकांना बक्षीस दिली। राजांपर्यंत हिरोजींची माहिती कळाली होती। अहो राज हा रायगड बांधायला 14 वर्ष लागली। राजे म्हणतात हिरोजींना भर सभेत की हिरोजी काय हवंय तुम्हाला? गावाची वतनदारी, सोनं नाणं, इस्टेट, प्रॉपर्टी, धन दौलत काय हवंय ते मागा द्यायला तयार आहे। राजे धन दौलत नकोय, राजे प्रॉपर्टी नकोय, नाही हिरोजी आमच्याकडून फुलना फुलाची पाकळी घ्यावं लागेल। राजे नक्कीच आमची वेळ येईल तेव्हा आम्ही बक्षीस मागू। राजांच्या हत्तीच्या अंबारीवरती जगदीश्वर मंदिराच्या इथे दर्शनाला मिरवणूक येते। राजे मंदिराची पहिलीच पायरी चढता हिरोजी म्हणतात थांबा राजे बक्षीस मागण्याची वेळ आली आहे। अहो हिरोजी काय हवंय? गावाची वतनदारी, सोनं नाणं, इस्टेट, प्रॉपर्टी, धन दौलत का हवंय ते मागा द्यायला तयार आहे। राजे तुमच्या पैसा अडक्यासाठी मी रायगड बांधलेला नाहीये, नाही रोजी आमच्याकडून तुम्हाला काहीतरी घ्यावं लागेल। राजे मला फक्त त्या जगदीश्वराच्या पायरीवरती आपलं पाऊल पडलंय, या पायरीवरती मला फक्त माझ्या नावाची पाटी द्या। अहो हिरोजी इथभर दगड नाही, इथभर दगडामध्ये नावाची पाटी लावून तुम्ही करणार काय? महादरवाजा नगारखाना तिथे लावा, येणार जाणारे लोक वाचतील। राजे माझ्या मोठ्या पाण्यासाठी नकोय, ज्या वेळेस तुम्ही शंकराचं दर्शन घ्यायला याल त्या वेळेस तुमच्या पायाची धूळ फक्त माझ्या नतमस्तक पडावी एवढीच माझी प्रार्थना आहे। राजांचं अंतकरण भरलं। राजाने हिरोजींना मिठी मारली आणि सांगितलं की वा हिरोजी वा, अहो तुमच्या सारखी लोक लाभली आम्हाला म्हणून आज आमचं हिंदवी स्वराज्य उभं राहिलं। नावाची पाटी तर तुम्ही घेतलीत, नावाची पाटी तर बसवायला तुम्हाला परवानगी दिली, पण या रायगडाचं मला एक गॅरंटी पत्र द्या। अहो राजा 1200 एकर दगडावरती एक रायगड उभा केलाय, जसं नाव दगडात कोरलंय तसं दगडात गॅरंटी पत्र सुद्धा कोरून दिलेलं आहे। राजा श्री गणपती नमः प्रसादे जगदीश्वराच्या साक्षीने जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत बांधकामाला काय होणार नाही। गडावरून न परवानगी घेता खाली जाईल ती पाण्याची धार आणि खालून वरतील ती फक्त हवा, एवढं गडाचं मजबूत गॅरंटी पत्र दिलं। म्हणून सांगा वाटतं की घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातेला, अरे घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातेला, मर्द मराठ्याशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला। हे बघा हीच ती पायरी
राजावर कोरले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. लिसन लिसन, आतमध्ये जाऊन कचरा करू नका. ही महाराजांची भूमी आहे, ही क्लीन ठेवा. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू. क्लीन ठेवा. ताई कशा आहात? बरं वाटतंय ना? मॅडम, मी जरा पाणी पिऊन येतो. इथं कुठं असेल त्यांची खोली? इथं वर असेल का? हे दार तर बंद दिसते, म्हणजे इथंच असेल. अरे इथे माझ्या खोलीत काय करतेस? आ? काय चोरी बिरी करायला आलीस की काय? अगं बोल ना, काय मुकी वगैरे आहेस की काय? हा? काय विचारते मी? माझ्या रूम मध्ये काय करतेस तू? काय शोधतेस? अगं बोलशील का नाही? इकडे बघ. सरळ सरळ चोरी करायला आली आहेस तू, पाहुणी म्हणून आली आहेस ना? नाही, असं असं नाही, सगळ्यांच्या समक्ष दाखवायला लागेल. चोरी करायला आली होतीस खरा? आत्या, हे काय चाललंय तुझं? हा, सोड त्यांचा हात. राजन, अरे तुला माहित नाही, ही बाई माझ्या रूम मध्ये शिरली होती चोरी करण्याच्या उद्देशाने. आत्या, तोंड सांभाळून बोल. कोण आहेत त्या? नयनतारा बरोबर आल्यात, पाहुणे आहेत आपल्या. पाहुण्यांशी असं वागतात? हा, सोड 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 हात, सोड त्यांचा.